पाऊस आला म्हणून झाडाखाली गेले आणि 2 तरुण तिथंच दगावले. राज्यात सोमवारी 30 मार्चला अनेक भागात अवकाळी पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे आणि मराठवाड्यातल्या संभाजीनगर, जालना, बीड आणि विदर्भातल्याही काही ठिकाणी पाऊस झाला. काही भागात गारपिटीनंही धुमाकूळ घातल्याचं दिसलं. यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पण जालन्यात वीज पडल्यानं 2 तरुणांचाही जागीच मृत्यू झालाय. पाऊस सुरू झाल्यानंतर झाडाखाली थांबणं 2 तरुणांसाठी जीवघेणं ठरलंय. तर बीडमध्ये सुद्धा वीज पडून शेतकऱ्याच्या जनावरांचा मृत्यू झालाय. अवकाळी पावसानं कुठं कुठं थैमान घातलंय तेच या रिपोर्टमधून समजून घेऊ. घडलं असं की मराठवाड्यातल्या संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये आज विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. जालन्यातल्या अंबड तालुक्यातील महाकाळा गावामध्येही असाच विजांचा कडकडाट सुरू होता. अचानक पाऊस आल्यानं 21 वर्षांचा गोविंद लहाने आणि 20 वर्षांचा आदित्य बेदरे हे दोन्ही तरुण झाडाखाली थांबले. पाऊस थांबला की आपण पुढे निघू अशा विचारानं ते काही वेळ एका लिंबाच्या झाडाखाली आडोशाला थांबले. पण अगदी काही वेळातच एक वीज त्याच लिंबाच्या झाडावर कोसळली आणि 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर याच घटनेत एक जण गंभीर जखमी असल्याचीही माहिती आहे. या दुर्दैवी घटनेमुळे महाकाळा गावावर शोककळा पसरली आहे. अगदी तरुण वयातले 2 मुलं जागीच ठार झाल्यानं प्रत्येक घरात हळहळ व्यक्त केली जाते. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी लगेचच घटनास्थळी पोहोचत प्रशासनाला आणि पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केल्याची माहिती आहे. दुसरीकडे बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातही पावसानं धुमाकूळ घातलाय. गेवराईतल्या उमापूर परिसरातही अशीच एक वीज कोसळली. या घटनेतही शेतकऱ्यांचं धन समजल्या जाणाऱ्या 2 जनावरांचा मृत्यू झालाय. खंडोबा वस्तीवर राहणाऱ्या शेतकरी ज्ञानेश्वर लाळगे यांच्या 2 दुभत्या गायी वीज पडल्यानं जागीच दगावल्या. आपल्या डोळ्यापुढे मरून पडलेल्या गायी पाहून त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. या घटनेमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळतंय. पुढे विदर्भातही काही ठिकाणी असंच चित्र होतं. अकोला जिल्ह्यातल्या बाभुळगाव जहा या गावात वीज कोसळली. वीज कोसळून एका मोठ्या झाडाला आग लागली. या आगीचे लोट दूर दूर पर्यंत दिसत होते. नागरिकांनी मोबाईलमध्ये हा सगळा थरार रेकॉर्ड केला. पण यामुळे भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालंय. गेल्या वर्षी पावसाळ्यात शेतकरी पुरामुळे उद्ध्वस्त झाला होता. त्या संकटातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या तारेवरची कसरत सुरू आहे. पण त्यातही पुन्हा अवकाळी पाऊस आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. बीड आणि जालना या 2 शेजारीच असलेल्या जिल्ह्यांमध्ये वीज कोसळून या 2 दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्यामुळे अवघ्या मराठवाड्यात सध्या या घटनांची चर्चा सुरू आहे. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे आणि शासनाकडून मदतीची अपेक्षा केली जाते. बीडहून विनोद जिरे आणि जालन्याहून सुयोग खर्डेकरसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.